16 फेब्रुवारी 2025. लाडकी बहीण योजनेत बदल. लाभार्थीच्या उत्पन्नाबाबत माहितीसाठी प्राप्तिकर विभागाची मदत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 7 महिन्यात 25,250 कोटीची भाऊबीज वाटली. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला वगळण्यात येणार आहे किंवा आले. दरवर्षी जूनमध्ये लाभार्थींना सारी माहिती KYC द्यावी लागेल. लाडकी बहीण 2,63,00,000 नोंदणी आल्या. त्यापैकी 2,41,00,000 पात्र ठरल्या. 11,00,000 अर्ज प्रलंबित आहेत. 5,00,000 अपात्र झाले गेल्या आठवड्यात. संजय गांधी निराधार योजनेचा तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या दोन्हीचा लाभ घेणाऱ्या 2,30,000 महिला वगळण्यात आल्या. नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्याचा म्हणजे जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC आणि लाभार्थी हयात आहेत किंवा नाही याची तपासणी करूनच पुढील लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे ही अट असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून आयकरदाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे. अन्य मार्गानेही एखाद्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे. या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा लाभार्थ्यांची जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येणार आहे. केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांचे निधन. पर्यटक देवो भव संकल्पनेतून केसरीची स्थापना केलेली संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे 90व्या वर्षी निधन. पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील मथाने गावात 1935 मध्ये त्यांचा जन्म झाला. सुरुवातीला शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. वयाच्या 50व्या वर्षी म्हणजे 8 जून 1984 ला केसरी टूर्स स्थापन केली. मध्यम वर्गीयांना जग फिरण्याचे स्वप्न त्यांनी दाखवले आणि पूर्ण केले. जपानच्या धर्तीवर वसईजवळ नवनगर. जपानमधील माक्वारी शहराच्या धर्तीवर. युरोपचे स्वतःचे संरक्षण दल असणे आवश्यक. म्युनियल सुरक्षा परिषदेत झेलेन्स्की शोल्झ अमेरिकेविरोधात आक्रमक. बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय यांचे निधन. टाटा मोटर्स TJSB सहकारी बँक यांच्यात करार. महिला हॉकी संघाचा हॉकी प्रो लीग मध्ये संघर्षपूर्ण विजय. इंग्लंड संघावर 3-2 असा विजय.